नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यामध्ये काही जागा आल्या आहेत मित्रांनो, त्या आपण सविस्तर कॅटेगरीनुसार पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, ही जाहिरात पाहायची आपल्याला अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय. यामध्ये मित्रांनो गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3 असे सगळे गट क्रमांक दिलेले आहेत. यानुसार तुम्ही जर कॅटेगरीनुसार पाहिलं तर याच्यामध्ये SC समजा गट क्रमांक 39 जागा आहेत, 2 नंबरला आहे 39 जागा आहेत. प्रत्येकी कॅटेगरीनुसार मित्रांनो जागा सुटलेल्या आहेत. आणि याच्या टोटल जर जागा बघली तर आपण त्याच्या टोटल जागा बघल्या तर 4124 जागा आहेत मित्रांनो. हे सर्व गट क्रमांकाच्या जागा आहेत, म्हणजे राज्य राखीवच्या जागा आहेत. यामध्ये गट क्रमांक 19 पर्यंत जागा दाखवलेल्या आहेत मित्रांनो. पुढे पाहूत मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022 ते 2023 हे मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, राज्य राखीवची. यामध्ये जागा आहेत मित्रांनो, एकूण 60 जागा आहेत. आणि कॅटेगरीनुसार पाहिलं तर तुमच्या कॅटेगरीनुसार हे जागा सुटलेल्या आहेत. दुसरा जर जिल्हा पाहिला तर मित्रांनो यामध्ये चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो. ही आहे पोलीस शिपायासाठी. ही कशासाठी आहे मित्रांनो? पोलीस शिपायासाठी. याच्या पण 137 जागा आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार हे तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार बसता त्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, ही आहे सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे राज्य राखीव पोलीस दल आहे मित्रांनो. ही आहे गोंदिया कॅम्प्स, बिरसा कॅम्प आहे गोंदिया. याच्यामध्ये मित्रांनो टोटल जागा 133 जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघून तुम्हाला याचा फॉर्म भरायचा आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, ही आहे मित्रांनो पोलीस शिपाई कार्यालय आहे धुळे. याच्यामध्ये टोटल जागा आहेत मित्रांनो 57 जागा आहेत टोटल. तुम्हाला बघायचं आहे तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या तुम्हाला जागा हे जास्त आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे आहे पोलीस शिपाई कार्यालय आहे अमरावती ग्रामीण. याच्यामध्ये आहे ते 198 जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर जागा आहेत. तुम्ही कॅटेगरीनुसार कोणत्या बसता ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता खूप कमी दिवस आहेत मित्रांनो, तयारीला लागायचं आहे. लवकर फॉर्म भरून घेणे. जास्त उशीर कराल तर वेबसाईट बंद होईल. चला तर मग हे बघू कोणता जिल्हा आहे. हे मित्रांनो अकोला जिल्हा आहे. हे आहे पोलीस शिपाई. याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो 195 जागा सुटलेल्या आहेत. किती आहेत मित्रांनो? 195 जागा सुटलेल्या आहेत. ते पण तुम्हाला कॅटेगरीनुसार तुमच्या पाहायचे आहे आणि फॉर्म भरायचा आहे. दुसरा जिल्हा बघू मित्रांनो, हे आहे नंदुरबार जिल्हा. हे जिल्हा शिपाई आहे मित्रांनो. याच्यामध्ये जागा आहेत 151 जागा आहेत. हे पण छान जागा आहेत मित्रांनो. बरेच जागा भरपूर आहेत. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. आता हे बघू मित्रांनो, हे काय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 म्हणजे दौंड आहे मित्रांनो. दौंडमध्ये जागा भरपूर आहेत. 230 जागा आहेत मित्रांनो. यामध्ये भरपूर जागा आहेत. तुम्ही यामध्ये पण कुठं पण फॉर्म भरू शकता. कॅटेगरीनुसार भरपूर जागा दिसत आहेत. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे आहेत ग्रामीण पुणे. कोणता आहे मित्रांनो? ग्रामीण पुणे आहे. हे चालक आहे मित्रांनो. हे थोडा आपला अंदाज झालेला आहे. हे चालकसाठी आहेत. याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो 48 जागा आहेत. थोडं आपलं स्क्रीन जास्त फिकट दिसल्यामुळे ते जागा दिसत नाहीत, पण 48 जागा दिसत आहेत मित्रांनो. इथं पण थोड्या कमी दिसत आहेत. पुढे बघू मित्रांनो, हे कोणतं आहे मित्रांनो? पुणे ग्रामीण. हे पण पुणे ग्रामीण आहे. या ठिकाणी 448 जागा आहेत मित्रांनो. हे पोलीस शिपायासाठी आहेत. ते चालकसाठी होत्या, हे पोलीस शिपायासाठी आहेत. याच्यामध्ये भरपूर जागा आहेत मित्रांनो. तुम्ही कुठे पण फॉर्म भरू शकता. जागेचे प्रमाण खूप चांगलं आहे. पुढचा बघू जिल्हा मित्रांनो, हे बघू मित्रांनो लोहमार्ग पुणे. हे चालकसाठी आहे मित्रांनो. याच्यामध्ये 18 जागा. आता हे पण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार भरायचं आहे. तुमच्या कॅटेगरी कोणती आहे ते तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामध्ये जागा बघून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढचं बघू मित्रांनो, लोहमार्ग पुणे. हे लोहमार्ग आहे मित्रांनो. याच्यामध्ये 50 जागा आहेत. एकूण टोटल 50 जागा आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार बसता त्यामध्ये. पुढचा बघू मित्रांनो जिल्हा
लातूर जिल्हा आहे मित्रांनो, ही आहे पोलीस शिपाई. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण टोटल आहे जागा मित्रांनो 44. यामध्ये पण जागा छान आहेत. जिल्हा काही जास्त मोठा नाही मित्रांनो. या पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार बसता त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे महाराष्ट्र राज्य पोलीस चालक भरती आहे मित्रांनो. हे लातूरमध्ये आहे. हे चालकचं आहे. याच्यामध्ये टोटल 20 जागा आहेत मित्रांनो. हे पण तुम्हाला कॅटेगरीनुसार तुमच्याकडे लायसन्स जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरू शकता. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे नांदेड आहे मित्रांनो. हे पोलीस अधीक्षक म्हणजे पोलीस शिपायाची जागा आहे मित्रांनो. याच्यामध्ये टोटल 134 जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पण भरपूर जागा आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार बसता ते तुम्हाला निवडायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे आहे मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई. याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो 240. हे किती जागा मित्रांनो 240 टोटल आहेत. तुम्हाला याच्यामध्ये पण फॉर्म भरायचा आहे. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, हे सशस्त्र पोलीस शिपाई. याच्यामध्ये मित्रांनो किती आहेत 362 जागा आहेत. हे पण तुम्ही हे राज्य राखीवची जागा आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पण खूप जागा सुटलेल्या आहेत. ते तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये पण चांगल्या जागा आहेत मित्रांनो. चांगली तयारी करा, लागून जा मित्रांनो. हे मित्रांनो राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 13 आहे मित्रांनो. याच्यामध्ये 189 जागा आहेत मित्रांनो. हे आहे वळसा म्हणजे देसाईगंज या ठिकाणी आहे मित्रांनो. हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. हे राज्य राखीवचे आहेत आणि 189 जागा आहेत. हे पण छान जागा आहेत मित्रांनो. याच्या पण तुम्ही फॉर्म भरू शकता. हे मित्रांनो, हे पण गट क्रमांक 5 आहे. हे दौंड आहे मित्रांनो. ते पण दौंड होतं, पण हे याच्यामध्ये राज्य राखीव पोलीस दिलेलं आहे मित्रांनो. पण याच्यामध्ये दौंड असल्यामुळे याच्यामध्ये 230 जागा दिलेल्या आहेत. किती आहेत 230 जागा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, याच्यामध्ये भारत राखीव बटालियन 3 कोल्हापूर आहे मित्रांनो. याच्यामध्ये पण तुम्ही 182 जागा आहेत. याच्या पण मध्ये चांगल्या जागा आहेत मित्रांनो. याच्या पण मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कॅटेगरीनुसार तुम्ही निवड करून तुमच्या जागा कोणत्याला जास्त आहेत ते तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढे पाहूत मित्रांनो, राज्य राखीव गट क्रमांक 3 हे जालना आहे मित्रांनो. याच्यामध्ये 248 जागा आहेत मित्रांनो. याच्या पण मध्ये छान जागा आहेत. तुम्ही याच्या पण मध्ये फॉर्म भरू शकता. अशी होती मित्रांनो हे काही जागाची सविस्तर माहिती. कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघितल्या असतील तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीनुसार मध्ये बसता ते तुम्हाला निवडायचे आहे आणि फॉर्म भरून टाकायचा आहे लवकरात लवकर मित्रांनो. कारण का उशीर झाल्यानंतर वेबसाईट चालत नाही आणि मग काही मुलांचे फॉर्म तसेच राहतात. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म लवकर भरून टाका. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मित्रांनो मी आणत राहील. तुम्हाला जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.